नमस्कार. माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर आपण पहिल्या भागात मुंबईचा विकास, मुंबईतलं राजकारण, राज्याचे प्रश्न याच्यावर चर्चा केली. तरी प्रश्न संपत नाही आणि प्रश्नांचा डोंगर मुंबईसारख्या शहरात, राज्यात. विकासाबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारले. मुंबईच्या विकासावर आपणच जास्त बोललेला आहात, कारण आपण मुंबईचे राज्यकर्ते राहिलात बराच काळ. उद्धवसाहेब किंवा राजसाहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो. आताही आपण त्या विषयावरती बोलतो आहोत. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाही आहे. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मानली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मानणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. बरं, हे यांना जसं आता राजने म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा? आज मुंबईची संपूर्ण लक्ष्मी जी म्हणतो ती कुठे गेली? ती आपल्या हातात नाही आहे. मराठी माणसं कुठे गेली? मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे आणि ती सातत्यानं गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतो आहे. याचा अर्थ असा आहे की मुंबई तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती आमच्याकडे राहील. तेच मी म्हणतो. ह्याच्यावरती आपण काय करणार? मला थोडंसं वेगळं म्हणायचं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आत्ताची परिस्थिती ही तशी नाही आहे. आत्ता त्यांना मुंबईचा तुकडाही हवा आहे. हा विषय फक्त संपत्तीचा नाही आहे. आपण जर समजा नीट बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला देखील मुंबईमधले जे अमराठी धनदांडगे जे होते तेच मागणी करत होते की मुंबई ही गुजरातला द्या म्हणून. आजही तीच परिस्थिती आहे आणि त्यावेळेला जर समजा 5 लोक असतील तर ती आज 500 लोक झाली आहेत. आणि ज्या प्रकारे मुंबईमधल्या गोष्टी ज्या आत्ता केंद्र आणि राज्यामार्फत ज्या गोष्टी केल्या जात आहेत किंवा करून घेतल्या जात आहेत, तो धोका मला सर्वाधिक वाटतोय जो ह्याच्या अगोदर फार नव्हता कधी इतका. आत्ता जे स्ट्रॅटेजिकली जी मुंबई तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ज्याला आपण MMR रिजन ज्याला म्हणतोय, आणि या MMR रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत. अदरवाईज वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की नवी मुंबई आता विमानतळ झालंय. या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत, आत्ता जी सुरुवात झालीच आहे, पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार. आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच. आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा. हे सगळं मोदी शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का? त्याच्यानंतरच झालं ना. तुम्ही एक गोष्ट बघा, मी आत्ता ना कोणाशी तरी परवा दिवशीच बोललो होतो, अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा आपल्याला फरक बघायचा असेल ना, हे बघा, हे ह्यांचे व्यवसाय करताना चोऱ्या मारा ते सगळेच करत असतात, परंतु अदानी आणि अंबानी यांच्यामधला जर समजा तुम्हाला मेजर फरक, तर मोदी मोठे व्हायच्या अगोदरपासून अंबानी मोठे होते. पण अदानी
हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. म्हणजे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाही आहे, समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे, आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता? रस्त्यावरती येऊन थैथया नाचली असती. बरोबर आहे. मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत, गप्प का आहेत? आपल्याला का वाटतं, का हवाल दिलाय? याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाही आहे. ही सगळी बसवलेली माणसं आहेत. कळलं का? ह्याच्यातले जे बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. लाईक शिवराज सिंग चव्हाण असतील किंवा अजून 1-2 जण असतील, गडकरी, बरोबर आहे, गडकरी असतील. हे जे बसलेली जी माणसं आहेत ही यांना आवडत नाहीत. आणि हे बसवलेलं म्हणजे जे पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायचं तेच आत्ता सगळं सुरू आहे. फक्त ह्यांचा उद्देश जर समजा बघितलं, काँग्रेसच्या काळामधले जे पंतप्रधान होते ना त्यांना कुठचं राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा राज्यकर्ते बसलेत ज्यांच्यावरती राज्याचं लेबल आहे. गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते, कळलं का? गुजरातचे आणि गृहमंत्री. ज्या प्रकारचं त्यांचं मुंबईवरती लक्ष आहे, मुंबईकडे त्यांचं ज्या प्रकारे लक्ष देतात MMR रिजनकडे, हे आजपर्यंत कधी घडलं नाही 50-60 वर्षामध्ये जे आत्ता घडतंय. हा धोका सर्वाधिक आहे. उद्धव साहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण एकत्र येऊन लढतो आहोत. एक लक्षात घ्या की जे आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. भाजप काय म्हणते, मुंबईचा महापौर हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, हा एक प्रश्न झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला मराठी माणसांवरती गोळ्या घालणारा माणूस हा मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावरती उतरला होता तेव्हा 107 रेकॉर्डवरती हुतात्मे झालेत. पण त्यांनी नंतर पोलिसांना सांगितले की तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत ते माणसं मारण्यासाठी दिलेल्या आहेत, गोळी वाया घालू नका. गोळ्यांचा हिशोब मागितला. मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते? आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं. याचं कारण असं की ज्या वेळेला मोदींना अटल बिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्याच्यामुळे त्यांनी हिंदू मराठी याच्यामध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे ना तो पहिला बंद करावा. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय, मराठी हा हिंदूच आहे. गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. अजून एक गोष्ट सांगतो, हे मी तुम्हाला सांगतोय ना, जे हे गेल्या वर्षभरामध्ये मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला ज्यावेळेला एक असं सांगितलं की जरा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मगाशी जे म्हटलं नाही का, 2024 ते 2025 हा जो 1 वर्षाचा काळ आहे, या 1 वर्षाचा काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे. जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला, म्हणजे हे तुम्हाला 22 ते 23 मध्ये नाही दिसत, 23 ते 24 मध्ये नाही दिसत, पण 24 ते 25 मध्ये जे झालंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे, लोकांसमोर मांडणार आहे. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे. कधी काळी महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं. मोदी शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पिछाड झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्राला पाठी ढकलला. ढकलला म्हणजे ग्रोथ इंजिन गुजरातला केलं. हा महाराष्ट्रावर सूड घ्यायचा प्रयत्न सुरू आहे का? दुसरं काय म्हणू शकतो? नाही मी म्हटलं ना, जुनी जखम. बरं का, तेव्हा जी मुंबई हाताला लागली नाही त्याचं जर समजा तुम्ही जर नीट बघितलं ना, त्याचं कसं आहे, मी नेहमी सांगत आलो की कुठचाही भूगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर भूगोल नीट काढलात मुंबईपासूनचा तर तुमच्या लक्षात येईल की बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे, ज्याला मी विरोध केला होता त्यावेळेला. माझा आजही विरोधच आहे त्याला. सगळ्यांनीच विरोध केला. बरं का, या सगळ्या ह्याच्यामध्ये ती बुलेट ट्रेन, त्या बुलेट ट्रेन नंतर हे मी म्हणतो हे ठाणा पालघर हा जो सगळा भाग आहे, हा सगळा तेवढा पट्टा बरोबर गुजरातला लागतो, कारण गुजरातची बॉर्डर आहे ती. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही MMR रिजन जर समजा नीट बघितलं तर म्हणूनच मला मी वर्षभरामध्ये मी हे जेव्हा पाहायला लागलो आता मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. 2 खेड्यांवरती आता ते हक्क सांगायला लागले. मधल्या. नाही, दुसरं असं आहे की
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये आहे की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का, हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे, म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत उप, ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष, म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय, ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्त्व आहे का कायम की दिल्लीला थैल्या पोचवणं? हेच फार महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण हे मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे, हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही मराठी म्हणून या गोष्टींचा विचार आहे. बघा, आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. आज ते देशमुख कोणी आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो, पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्याने त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये, जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत, त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, ते काय चिंतामणराव. एक आरोप कायम होतो, ठाकरे विकासावर बोलत नाहीत आणि न केलेल्या कामाचं फक्त क्रेडिट घेतात. अशी कोणती कामं आहेत की न केलेल्या कामाचं तुम्ही क्रेडिट घेताय? उदाहरणार्थ नोटबंदी, सागरी महामार्ग आहे नाही आपला, न केलेल्या कामाची हे म्हणजे नोटबंदी. हा, त्याच्यानंतर तर जसं माझे आदित्य बोलला, हा, रुपया सतत घसरतोय, त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूला आहेत बघा, त्याचं आम्ही क्रेडिट घेत नाही आहोत. अशी ती त्यांची जी काय दुष्कृत्य आहेत त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. मी परवा बोललो ना, आम्ही केलेली कामं आम्ही ठणठणीत लावलेली आहेत. कोस्टल रोड असेल, मगाशी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, करोनाचं केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल जे जगभरामध्ये कौतुक मुंबई झालं. मॉडेलवरती निवडणूक आयोगानं बंदी आणली. निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत, कारण त्यावेळेला निवडणूक आयोगातली लोक वाचली म्हणून असं काहीतरी करू शकतात. ते सुद्धा जर का त्या करोनामध्ये गेले असती तर ते मला एक सांगा की जेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळी काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, ते का नाही सांगत ही लोक? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधलं, आपण मुंबईमध्ये 18 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. अनेक कितीतरी कामं, मी तर ती पुस्तिकाच केली ज्याच्यावरती तुम्ही म्हणालात या पुस्तिकेवरती बंदी आणली. ही मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करा, मी नाही मानत. कारण लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म, आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मानलं. काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काय केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही. तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू.
आज धारावीमध्ये जे चाललंय पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाही आहे. मुलुंडपासून सुरुवात होते, कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणार कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. नाही, हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणीयुक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेसयुक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, बाकी आहेत ते सगळे. आहे ना, वचनामा पण आणलंय. हां, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवलं? दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवासुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही किंवा पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घरं आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला का प्रॉब्लेम आहे? नाही. आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार, अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही हे आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा. ही विकास कामं जर माझं आज त्यांना तुम्ही आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर समजा योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं त्या मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्त्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली. हो, तर ही दिसते आहे ना. नाही, ईव्हीएमची आणि त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. हां, काय आहे हे सगळं? मी म्हटलं ना की हा एक लहानपणी आपण ना तो एक पत्त्यांचा बंगला करायचो असा. हो, बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर समजा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला, पण तो उलटा आहे. त्याच्या खालचे जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आत्ता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. आज लोक जे काही मतदान आज भारतीय जनता पक्षाला होतंय ते नरेंद्र मोदींच्याच फक्त नावावरती, यांच्या कोणाच्या नावावरती होत नाही आहेत. माझं म्हणणं आहे की आज मला त्रास झाला की आमच्या घरी कोणाला त्रास झाला तर आम्ही आज हिंदूच्यामध्ये जाऊ, तिथे जाऊ. इतकी हॉस्पिटल्स आहेत इथे महानगरपालिकेची. त्या मी मगाशी या विषयावरती येतो, जरा थोडंसं बोलतो. महत्त्वाचं काय आहे, या सगळ्या गोष्टींचं जर समजा तुम्हाला उत्तर किंवा ह्याचा प्रॉब्लेमचा जर समजा जर्म ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे अवास्तव येणारे या शहरांमध्ये येणारे लोंढे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात, हे लोंढे ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत, त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार, कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात, बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना. उद्या प्रश्न तोच होता ना, उद्या हाऊ कॅन वी डिकंजेस्ट मुंबई? मग काय होतं, फक्त मुंबईमध्ये ही गोष्ट होते, महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. बाकीच्या राज्यांच्या बरोबर लोक तिकडे कंट्रोल करतात. आमच्याकडेच फक्त आमचेच लोक सांगतात. आता आडवी मुंबई उभी झालेली आहे. नाही, आत्ता तेच म्हणतो ना की एक कॅलॅमिटी किंवा एपिडेमिक हेच मुंबईला वाचू शकतं का? नाही, दुर्दैव आहे ते.
पण प्रश्न असा आहे ना की हे जोपर्यंत लोंढे अंगावरती येत आहेत तोपर्यंत तुम्ही किती जरी योजना राबवायचा प्रयत्न करा ते करूच आपण. तू मगाशी म्हणालास की बाबा फुटपाथवरती ही जी लोक फुटपाथ किती वेळा साफ करा. नाही जसं मला वाटतं मी पार्किंग लावतो म्हणजे मला तुमचा हक्क नाही मला मी पार्किंग लावलं तुम्ही मला पैसे घेणार. एक मिनिट आता मला जागा दाखवा. मी आता ह्या गोष्टीला साधारणपणे 4-1 महिने झाले असतील 4-5 महिने झाले असतील मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो एक योजना घेऊन. ही वाहतुकीची वाचली होती. ती पार्किंगची योजना होती आणि इतकी सिंपल योजना आहे ती ज्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की काही महत्त्वाचे मोक्याचे मैदानं काढा. बरोबर. त्याच्यावर त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई आणि 2 उपनगरात मैदानांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचं पार्किंग वरती मैदान तसं असे जर जोपर्यंत तुम्ही पार्किंगचे लॉट्स करत नाही तोपर्यंत रोजच्या रोज गाड्या आदळतच आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन किती गाड्यांचं होतं रोजचं या शहरांमध्ये एकदा बघा आकडे त्याचे. आणि फुटपाथला जर समजा आपण पिवळा आणि काळा म्हणजे फुटपाथ जे असतात ते पिवळा आणि काळा म्हणजे पार्किंग आणि काळा आणि लाल दगड त्याचा तो म्हणजे नो पार्किंग. बोर्ड लावायची गरजच नाही तुम्हाला. सोप्या गोष्टी आहेत. महिनाभरात ताबडतोब करून टाकू असं म्हणून मला सांगितलं. नाही माझं तेच म्हणणं आहे की मी एक कॅल्क्युलेशन केलं की गाड्या मुंबईच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या अगदी बंपर टू बंपर उभ्या केल्या आत्ताच्या 51 लाख गाड्या. ते पण मी 6 फूट धरलं ॲव्हरेज. त्याच्यात ट्रक पण आहेत त्याच्यात टेम्पोज पण आहेत. तर बंपर टू बंपर उभे केलं इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत 1000 किलोमीटर लाईन लागेल. कारण कंट्रोलच नाही ना. त्या गाड्यांवरनं जायला 9 तास लागेल प्लेनला. अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत. खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं. हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात इकडे बोलतायत 6 महिन्याने इथे निवडणुका लागल्यात इथे बोलतात. पण जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या माणसं ढापायची पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र असा महाराष्ट्र होता. बरं लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय आहेत. छोट्या अपेक्षा आहेत छोट्या गरजा आहेत. त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील आणि नुसतंच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हे तर तुमचं अस्तित्व मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. योजना तर जाऊच दे. एक्झॅक्टली ना. आता हा विचार आहे ना हा मगाशी तुम्ही मांडलात ज्याचा त्रास मी आत्ता सहन करतोय हा सगळ्या मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे एक क्षणभर आम्ही मराठी तर आहोतच पण जे आदळलेले लोंढे आहेत तुम्ही मगाशी म्हणालात की पिढ्यानपिढ्या इकडे राहत आहेत त्यांचे पण घसे बसलेत त्यांना पण आजार पण भोगावं लागतंय आहेत. आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आम्ही इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्या विरोधात त्रास होतोय तरी देखील भाजपला मतदान करणार असतील तर त्यांना वाचवायला भाजपवाला नाही येणार. त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकच आहे. समाज मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका. आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. तुम्ही योग्य लोक कोण काय करतंय याच्यावरती मतदान होणार आहे की नाही. आणि जर समजा चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे जर समजा तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरच्यांना जे चुका करतायत त्यांना कधीच कळणार नाहीत की आपल्या चुका आहेत म्हणून. वाचवायलाच कोण येणार. माझं काय म्हणणं आहे की मुंबई आपण म्हणतो आता डेव्हलप करा तेवढी आता क्षमता राहिलेली नाही मुंबईची. आज मुंबईचं डेव्हलपमेंट करण्यापेक्षा FSI वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा. म्हणजे ट्रेनची म्हणा मेट्रोच्या म्हणा हे बंद करा. म्हणजे उद्या आज झोपडपट्टी बांधली की म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो की आमच्या इथे कुठे झोपडपट्टी बांधली की लगेच येऊन म्युन्सिपाल्टी ती तोडायची. आज त्यांनाही माहिती आहे आज मी ते झोपडपट्टी बांधली की मला इथे जे काही टावर होईल त्याच्यात मला जागा मिळेल. त्यामुळे येत आहेत ना. बेसिक प्रॉब्लेम तोच आहे ना. काय मी परत तेच सांगतो ना. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही या सेवा जेव्हा सुरू करता मेट्रो असेल रेल्वे असेल किंवा इतर कुठच्या अजून दुसऱ्या काय मोनोरेल असेल किंवा तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवरती पहिल्यांदा बंधनं आणली पाहिजेत ना. ते बंदच झालं पाहिजे म्हणतो आता. पण ते होतच नाहीये ना. किंवा तुम्हाला घ्यायची असेल गाडी ज्याच्याकडे आता एक गाडी करा येते प्रत्येक घरी. कारण मी तेच सांगतो लंडनपासून परत येऊ शकतं 1000 किलोमीटर एवढं रांगा लागतं. राज्य आपल्याला बघा प्रश्न असा आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आलो या सगळ्या गोष्टींमध्ये. एक कायदा करा गाड्यांबद्दल सगळेजण मानतील. काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये. बरं जेवढ्या रजिस्टर्ड रिक्षाज आहेत तेवढ्याच
अनरजिस्टर्ड रिक्षाज आहेत, कोणी त्याला त्याच्यावर अनधिकृत म्हणतात. अनधिकृत आणि हं. मागे एकदा मी एक झाली त्याला 10 वर्ष झाली त्यावेळेला एक अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांबद्दल आंदोलन केलं होतं. 4,000 रिक्षा फाटल्या होत्या, म्हणजे गव्हर्नमेंटनेच पकडल्यानंतर त्या सगळ्या त्या फाडल्या होत्या. जवळपास 2,000 टॅक्स्या डिसमेंटल केल्या होत्या त्यावेळेला, सरकारला सांगून मी करून घेतल्या होत्या. मला असं वाटतं काँग्रेस होती त्यावेळेला, काँग्रेसचं सरकार. काहीतरी म्हणजे मुंबई जर का वाचली तर काहीतरी. पण म्हणून आहे ना, आत्तापर्यंत आम्ही केलेली कामं लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलं आहे. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही ज्या तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, ह्यांच्याकडनं फक्त आरोप होत आहेत. केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली, नाही म्हणजे काहीच निर्माण नाही केलेलं. फक्त दुसऱ्याचं उचलायचं. आणि म्हणजे मी काल बोललो की शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट ते घेत आहेत. मग तुम्ही आलात कशाला जन्माला आणि कशासाठी बसलात राज्यावर? फक्त निवडणूक आली का जातीपातीत धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या, लोकांनी आंधळेपणाने मतदान करायचं, ही त्यांची अपेक्षा आहे का? अंधभक्त आहेत ना एवढ्या मोठ्या प्रमाणात. हो. हिंदुत्व म्हणजे काय आहे? अंधभक्त निर्माण करणं हे त्यांचं मला हिंदुत्व आहे. आता काय वाटतं माहिती आहे, ही महानगरपालिकेची निवडणूक मला असं प्रामाणिकपणे वाटते की हे जी बेबंदशाही जी सुरू आहे याला जर समजा काही प्रमाणामध्ये जर त्याला जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल, तर ही महानगरपालिका या सगळ्यात मुंबई, ठाणा, या सगळ्याच मी MMR रिजन म्हणतो या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. ह्या सत्तेसाठी बोलत नाही आहे. या सगळ्या गोष्टींना अटकाव जर बसला नाही, उद्या जर ह्या तिन्ही जर समजा गोष्टी गेल्या तर म्हणजे तुम्ही नंतर कोणाकडे बघायचंच नाही. मग रावसाहेब तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची मराठी माणसासाठी सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही, निवडणुका लागायच्या अगोदरपासून बोलतोय आम्ही. 7 वर्षांनी या निवडणुका होत आहेत, जवळजवळ 7-8 वर्षांनी आपण प्रतीक्षा करत होतो निवडणुका व्हाव्यात. संजय मला पण ह्या निवडणुका सुद्धा सरळ मार्गाने होत नाहीयेत. नाही एक मिनिट, हिंदीची सक्ती, एक मिनिट, यंत्रणांचा गैरवापर, हिंदीची सक्ती. हो. मी त्यावेळेला आठवतं ना, मी त्यावेळेला म्हटलं होतं की हिंदीची सक्ती नाहीये, हे चाचपडून बघतायत तुम्हाला की तुम्ही जागे आहात का झोपलेला आहात. ही हिंदीची सक्ती ते त्याच्यातनंच होतं ते सगळं, की हा महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा आहे का? तुम्हाला काय दिसलं? नसेल जागा करून टाकू सक्ती. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय दिसलं? जागा आहे की झोपलाय? ती चाचपडणं सुरू नाही, होतं. मला असं वाटतं जागा आहे. आणि तो नुसताच जागा नाही, त्रासला पण आहे आणि रागावलेला पण आहे. तो बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे. मला असं वाटतं, माझी अपेक्षा आहे, देवीकडे प्रार्थना आहे की तो जागा राहावा आणि त्यांनी बदल घडवावा. नाही, जसं मगाशी माझा एक प्रश्न होता की 7 वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्याही सरळ मार्गाने होत नाही आहेत. धमक्या, दहशत, नाही, पण मला पैशाने माणसं विकत घेणं. अरे माझं तेच म्हणणं आहे ना. काय जर होणार? ते म्हणतायत की आम्ही विकास केला ना, तर मग तुम्हाला धमक्या का द्याव्या लागतायत? तुम्हाला पैसे का वापरायला लागतायत? तुम्हाला उमेदवारा मागे का घ्यायला लावताय? तुम्ही म्हणताय ना विकास केला, मग विकासावरती बोला. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, या मुंबईमध्ये अनेक मोठे नेते महानगरपालिकेत गेले. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे असतील किंवा आपल्या शिवसेनेचे अनेक मनोहर जोशींपासून अनेक, लोकसभा अध्यक्ष झाले. कधीही बिनविरोध निवडणुका चांगल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा सोनसिंग कोहली होते. आणि मनोहर आणि जोशी- आणि आणि असं काय आहे, 70 लोक बिनविरोध निवडून आले. नाही आणि मनोहर जोशी ते अध्यक्ष झाल्यावर उमेदवाराच्या प्रचाराच्या किंवा अर्ज भरायला गेले नाहीत कधी, जसे आत्ताचे अध्यक्ष ते गेले तसे 70 ठिकाणी बिनविरोध. विधानसभेच्या महाराष्ट्रात बॅरिस्टर नाथपै सुद्धा बिनविरोध आले नाहीत. आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मनोहर लोहिया बिनविरोध किंवा अटलजी कधी बिनविरोध आले नाहीत. मोदीने आलेच. मोदी आले नाहीत, अमित शहा आले नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये 70 लोक बिनविरोध निवडून येतात. ह्याचं तुम्ही कसं काय सामना करणार? नाही, मला तेच ना, मला काय बाकीच्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला भांडता येतं, अंगावर जाता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात, परंतु समाजामधल्या काही घटकांचं झालेलं जे अधपतन आहे याच्याशी काय करायचं हाच पहिला प्रश्न आहे. पण हे अधपतन महाराष्ट्राचं आहे. दुर्दैव आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्यांची युती आहे अधिकृतपणे, आणि ते निवडणूक पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला स्वतंत्रपणे लढतात. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावरती मोठा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मस्ती आली, जे तुम्ही म्हणता. त्यांचं म्हणणं आहे भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. त्यांचं म्हणणं आहे भाजपला नीतिमत्ता नाही. मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. बरं. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, हा. एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्रच व्हायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलो आहेत
आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरत आहेत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत. म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलं आहे. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. पण ते काम तुम्ही एकत्र आल्यामुळे असफल झालेलं आहे. असफल झालंय आणि मराठी माणसांनी ते आणखीन केलं पाहिजे. नाही, ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या. हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती. हो, कळलं का? त्याच्यावरती तो बंगला कोसळला ना त्यांचा. पण दुसरा एक फार गंभीर प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढ्या बंडखोऱ्या, मारामाऱ्या, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत नाही, आम्ही चित्र पाहिलं आहे. या सगळ्या गोष्टीची कारणं अशी आहेत. काय वेळेत निवडणुका झाल्या असत्या ना, तर मला असं वाटतं हे चित्र तसं तेवढं दिसलं नसतं. हे 7 वर्ष जे तुंबलं ना सगळं, हो, कळलं का? आणि ते आता होणार, आता होणार, आता होणार, आता होणार, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही दर सणासुदीला जे काही पैसे वाटत बसले होते, ते सगळ्यांचा उद्रेक झाला. म्हणजे बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडवण्याची प्रक्रिया होती. आता नेते पळवावे लागतात भारतीय जनता पक्षाला. इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवत आहेत. आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. मोहन भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. आपण जे म्हणालात की कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. उद्धव साहेब, लोकशाही देशात, लोकशाही दिसतं. लोकशाही आहे का? नाही, लोकशाही आहे ना, लोकांमध्ये आहे. पण ती मतपेटीत का दिसत नाही? त्याचं कारणच ते आहे ना. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. EVM आहे पासून अनेक गोष्टी आहेत. तुम्ही अजूनही मानता EVM मध्ये घोटाळा आहे? एक मिनिट, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या तेलंगणा आणि पंजाबमध्ये. जिकडे बॅलेट पेपरवरती झालं. तेलंगणामध्ये 7 नंबरला गेली बीजेपी, भारतीय जनता पक्ष, आणि पंजाबमध्ये 4 नंबरला गेली. हे बॅलेट पेपरवरती तर सिद्ध झालंच ना. कर्नाटकात सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. मग बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं राज्यातला हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. राज्य निवडणूक आयोग या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाही तर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी. का आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलं, सगळं सांगितलं, सगळं सांगून झालं. आताही काल मनसेचे नेते बिनविरोध जे लोक निवडून आले त्याविरुद्ध याचिका घेऊन गेले. बघू काय होतंय. शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे. मी म्हटलं ना त्याला पूर्वी, म्हणजे बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता, तो आता मी काय वापरू इच्छित नाही, पण यूज अँड थ्रो. याच्यावरनं तो शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. हां, पण ते बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला. तसा त्यांचा तो उपयोग आहे. मुंबईबरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याही महत्त्वाची शहरं आपल्या या राज्यात अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही MMR रिजनचा उल्लेख करताय. पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतो आहे, पण ह्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत तीसुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की आमच्याकडेही लक्ष द्या, आम्हीसुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत. तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? नाही, कसं आहे, आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीची तुम्ही जर नीट महाराष्ट्र बघतोच आहे. ज्या प्रकारे आत्ता ह्या निवडणुकीला वेडेपिसे होऊन ज्या लेवलला पैसे वाटले जात आहेत, आत्ता ह्या क्षणाला तरी त्यांना तुम्ही आत्ता काय पुरणार आहात संपूर्ण महाराष्ट्रभर? आत्ता नगरपालिका आणि बाकीच्या सगळ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काय थैमान घातला आपण बघितलं ना. हो, जाणार त्यांच्यापर्यंत, येऊच त्यांच्यापर्यंत, प्रश्न नाहीच आहे. महाराष्ट्रचा आहे तो. परंतु मला असं वाटतं की आत्ताची एकूण परिस्थिती पाहता जरा थोडीशी सावध पावलं टाकणं गरजेचं आहे. आणि त्या सावध पावलामध्ये पहिलं पाऊल मला असं वाटतं मुंबई आहे, ठाणा आहे. पण ह्या इथले जे मतदार आहेत त्यांना
म्हणजे आम्ही दोघंही मिळून सांगतोय की आता तुम्हाला राज्यकर्त्यांकडनं काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही राज्यकर्त्यांना दिशा दाखवली पाहिजेत. म्हणजे भले ते पैसा वाटतील, दारू वाटतील, ड्रग्सचा पैसा वगैरे सगळं येतो आहे, पण महाराष्ट्र हा लाचार होत नाही हे दाखवण्याची आता गरज आहे. हे बरोबर आहे, पण आता मुंबईसह अनेक शहरामध्ये मराठी माणूस नक्कीच आहे, पण इतरसुद्धा समाज आहे ना. मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. ते आपल्याबरोबर राहतील का? नक्की राहतील. का नाही राहणार? तुम्ही हिंदुत्व विरोधी आहात, ह्याचा असं- हिंदुत्वाशी अशी काय टीका होऊ शकते. नाही ते मी तर बोललोच नाही. ह्याचा हिंदुत्वाशी काय संबंध येतो? मी उद्या मंदिरात जाऊन समजा मी पाया पडतोय, आणि तुम्ही सांगाल की मला तू गंगेचं पाणी पी, नाही पिणार मी. गंगा उगम पावते, तिकडचं कदाचित पिईन मी. उद्धवजी, प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आपल्याकडे जे राजजी म्हणतात, तुम्ही जे म्हणताय की मला घंटा बडवणारं हिंदुत्व नको आहे, पण नाही पटत, ते नाही पटत ना. तुम्ही तरी हिंदू आहात का? कारण भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे. पहिलं भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व जे प्रबोधनकार सांगायचे, जे शिवसेना प्रमुख सांगायचे, त्यांचा मुसलमानांना विरोध नव्हता. देशद्रोही आणि देशप्रेमी हा सरळ दोन विभाग त्यांनी केलेले. आणि देशप्रेमी जर तो मुसलमान असेल आणि आपल्या देशावरती प्रेम करणार असेल तर तो आमचा आहे. आणि आता जसं त्यांचा कुरुलकर पकडलेला गेलेला आहे, मला माहीत नाही कुरुलकर कोण आहे, पण तो देशद्रोही आहे की नाही? जो आपल्या देशात राहून पाकिस्तानचं काम करतोय तो देशद्रोही आहे. आणि आमचं हिंदुत्व हे बाळासाहेब जे म्हणाले की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तर आपण असं पकडूया, आता गोमातेची हत्या बित्या हा जो सगळा विषय, बीफ एक्सपोर्ट काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर 9वा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये तो बीफ एक्सपोर्टचा नंबर आपला 2 नंबरवरती आलाय. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी मारल्या जात आहेत, हे तर सत्य आहे. हा सरकारी आकडा आहे, माझा आकडा नाही आहे. आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठ्या देणग्या एक मिळाल्या. मिनिट, आता त्याच्यावरती नरेंद्र मोदींची एक क्लिप मी जाहीर दाखवली पण होती. त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की ये तो मेरे दोस्त है. बीफ एक्सपोर्ट करणारे हे आमचे मित्र आहेत बोलले होते. म्हणजे प्रश्न असा आहे, हे बघा, सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ नाही ना. आणि तुम्ही कितीही काहीही म्हणा, या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्व आणि हिंदुत्वावरती निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते, जे पहिले होते. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हे ज्यावेळेला दाखवलं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गांधीवादी समाजवादात होता. 2 खासदार होते बरं का, गांधीवादी समाजवाद चालू होता तेव्हा. नाही, त्यांनी तर अनेकदा पळ काढला हिंदुत्वापासून. बाबरी असेल, अन्य विषय असतील, त्यांनी नाही, कुठे पण भूमिका परत घेतली? मला असं वाटतं की आपण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या विषयात जाण्यापेक्षा आत्ता महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे सर्व धर्मीय हे भाजपच्या या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या सगळ्या प्रदूषणाला कंटाळलेले आहेत. मग हिंदूंनाही तेवढाच त्रास होतोय, हिंदूंनाही खड्डे लागत आहेत, मुसलमानांनाही खड्ड्यात जावं लागतंय. त्याच्यामुळे ह्याच्यात धर्म कशाला आणता? नाही, धर्म भारतीय जनता पक्ष आणू इच्छितो, हे मी म्हणतो. त्यांना काय म्हणून प्रचाराला काय सगळ्यांनी लागतंय? मिळून आता भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे. मग याच्यामध्ये हिंदू पण आले, मुस्लिम पण येऊ देत, ख्रिश्चन पण येऊ देत. जो महाराष्ट्रप्रेमी आहे, ज्याला आपल्याबद्दल आपल्या कुटुंबियांची चिंता आहे, त्यांनी भाजपला नाकारलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय. हा एक महाराष्ट्र धर्म आहे. उद्धव साहेब, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. आणि परत माझा प्रश्न तोच आहे की आपण एकत्र येण्याने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. लोकांना आशेचा किरण दिसतोय फार मोठ्या. आता आम्ही काहीतरी करू शकू, आम्हाला एक नेतृत्व मिळालेलं आहे. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असं जे आपण म्हणताय, तेही लोकांना आवडलं की हे आता एकत्र आहेत सगळे. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता घेणार का? मुंबई सोडून द्या, मुंबईत आहेच. महाराष्ट्र कशाला जर एकत्र राहून देशाशी येत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. एक लक्षात घ्या की आम्ही एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आलो आहे. म्हणजे इतर भाषिकांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो, हिंदुत्वासाठी आलो आहे. म्हणजे मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवरती अन्याय करण्यासाठी नाही आलेलो. जेव्हा आम्ही परत सांगतो, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात 25 वर्ष मुंबईकरांनी दिली. त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, काही प्रमाणात गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत. आणि या सगळ्यांना आम्ही सारख्या सुविधा दिलेल्या आहेत. जसं मगाशी शाळेचा विषय काढला, आम्ही 8 का 9 भाषेत शाळा दिलेल्या आहेत, उर्दू शाळा पण आहेत. आणि कोरोनामध्ये सर्व धर्मियांना आम्ही सारखे उपचार केले. मी साधी गोष्ट सांगतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे 2009-10चं वगैरे असेल आंदोलन,
कसं आहे, जसं प्रत्येक राज्यामधला हिंदू हा तसा वेगवेगळा आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणचं राज्यातलं कल्चर वेगळं आहे, तसा प्रत्येक राज्यातला मुसलमान देखील वेगळा आहे. आता महाराष्ट्रामधला राहणारा जो मुसलमान आहे, वर्षानुवर्ष अनेक पिढ्या राहणारा, तो मराठी मुसलमान आहे, मराठी भाषिक आहे, मराठी भाषिक आणि मराठी मुसलमान आहे तो. म्हणजे याच्यावरती आंदोलन झालं होतं त्यावेळेला त्या हज कमिटीचं ऑफिस आहे ना तिकडे, की तिकडेच्या सगळ्या त्या हज कमिटीच्या ह्याच्यावरती युपी बिहार आणि इकडच्या सगळ्या लोकांचं तिकडे ते वर्चस्व होतं आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना हजला जाऊ देत नव्हते. त्यावेळेला केलेलं आंदोलन आहे माझ्या पक्षाने. महाराष्ट्रामधले मुसलमान जे आहेत, असंख्य मुसलमान आहेत. अरे माझा हा आहे ना आमचा मामा ना सलीम मामा, आहेच की मराठी मुसलमान आहे. काल एका नगर उमेदवाराच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो. आपले उमेदवार मुस्लिम आहेत, आपल्या इकडे मुस्लिम उमेदवार आहेत, आमदार आहेत, क्रिकेटर झहीर खान आहे आहेत ना. हो मराठी मग संगमनेर. मी झहीरशी मी कित्येकदा आम्ही जेव्हा समोरासमोर येतो गप्पा मारतो त्याला मराठीतच बोलतो. मी नाही, साबीरभाई शेख होतेच ना. साबीर भाई होते आपले, खूप लोक आहेत. आता बेरामपाड्याचा हाजी हा आपला नगरसेवकच आहे. आपण धुरंधर नेते आहात. आपण महाराष्ट्राला काय आवाहन कराल यानिमित्त, की जे एक नवीन पर्व जे सुरू झालं आहे, एकत्र येण्याचं, आपल्या युतीचं, मराठी माणसाच्या एकजुटीचं, आपण महाराष्ट्राला काय आवाहन करा? महाराष्ट्राला मी हीच आवाहन म्हणजे विनंती करेन की आजपर्यंत आपण यांच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य हे बर्बाद केलं यांनी. आता महाराष्ट्राने दाखवून द्यायला पाहिजे, जी देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे तो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आता दिसला पाहिजे, की खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. यांचं हिंदुत्व, यांचं देशप्रेम. एक लक्षात घ्या, देशभक्ती आणि भाजप भक्ती ही एक नाही आहे. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही आहे, आणि जो भाजप किंवा मोदी भक्त आहे तो म्हणजे देशभक्त असं नाही आहे. तर देशभक्त हा वेगळा असतो आणि तो देशावरती प्रेम करणारा असतो. तुम्ही म्हणाल त्याला मी देशभक्ती मानणार नाही, मी मोदी भक्त होऊ शकत नाही, मी भाजप भक्त होऊ शकत नाही, मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे, हे महाराष्ट्राने दाखवलं पाहिजे. मला असं वाटतं या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून मला असं वाटतं महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे आज. नाहीतर महाराष्ट्र जो ज्याला आपण म्हणतो की देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा युपी बिहारपेक्षा खाली जाईल. महाराष्ट्राच्या जनतेने जागं राहावं एवढीच फक्त माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात राहणारा मग तो म्हणजे मुस्लिम असो किंवा जैन असो किंवा मराठी, ह्या महाराष्ट्रीय ह्यांना म्हणणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी ही निवडणूक असली पाहिजे. ते राहत आहेत, ते आम्ही म्हणतो ना, त्यांच्यासाठी झालं तर मग ना त्यांचं सगळ्यांचं एक. पण मला असं वाटतं महाराष्ट्रीय वगैरे हे म्हणणं म्हणण्यापेक्षा खूप गरजेचं मराठी आहे. हाच भाग आहे. हो, मग ते मराठीच आहेत. नाही पण कसं होतं की आता डिव्हिजन होते ना का, ते तुम्ही मराठीसाठीच करता. जो राहतोय आता, म्हणजे मी तर म्हणतो की बाहेर आता मुंबईची कॅपॅसिटी संपली आहे. हे इकडचे जैन पण सांगतील, इकडचे साऊथ इंडियन पण सांगतील आणि इकडचे ख्रिश्चनही सांगतील. हो, पण जैन सांगतील तेव्हा बरं वाटेल. नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण सगळे आता गुण्यागोविंदाने नांदतो. जेव्हा एखादं संकट येतं ते मराठी, हिंदी, गुजराती, जैन असं म्हणून येतं का? असं नाही येत. जसं मी परत तेच सांगतो, कोरोना आला, मुंबईत पाणी तुंबलं किंवा एखादा अपघात झाला, घातपात झाला, तर शिवसैनिक जो धावून जातो तो 92ची दंगल असेल, नंतरचे बॉम्बस्फोट असतील, नंतरचे अपघात असतील, रक्तदान करतो शिवसैनिक. ते रक्त विचारून देत नाही कोणाला माझं रक्त जाते. अगदी शिवसेनेच्या शाखा आणि अगदी मनसेच्या शाखांमध्ये सुद्धा अन्य भाषिकसुद्धा येतात ना, मुसलमान पण येतात. माझ्या मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे, कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असतं, कोणाला रक्त पाहिजे असतं. बरं, रक्तदान करायला जेवढे शिवसैनिक आणि मनसे सैनिक उभे राहतात तेवढे हे राज्यकर्त्यांचे जे काही भक्त आहेत ते उभे राहतात का? त्याच्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजप करते. त्या मिठाच्या खड्या टाकणाऱ्याला आता बाजूला टाका, हेच आवाहन मी परत महाराष्ट्राला करेन. नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की ह्याच्यामध्ये मुंबईवरती कब्जा करण्यापेक्षा मला असं वाटतं अहमदाबादची मुंबई करा ना, आम्हाला आनंद होईल ना. तुम्ही बडोद्याची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल. तुम्ही सुरतची मुंबई करा, आम्हाला आनंद होईल ना. हेल्दी कॉम्पिटिशन असू देत ना. कशाला पहिलं आपलं संगमनेरची मुंबई करू दे की. पहिला अहमदाबाद. नाही, प्रश्न असा आहे ना की ह्या मुंबई आणि हा सगळा भाग राजकारणाचा म्हणून जो गुजरातला जोडण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे, याच्यापेक्षा तुमच्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट करा ना. गौतम अदानीने उद्योग करू नये असा इतका दळभद्री विचार आमचा नाही आहे. उद्योगपती मोठे व्हावेतच, या देशामध्ये व्हावेत. पण मग गौतम अदानीने गुजरात मोठा करावा, तिकडच्या जागा द्याव्यात, तिकडे त्याला मोठं करावं.
देश खूप माझं मोठा आहे आपला. देश खूप मोठा आहे. उद्या कसं होतंय की प्रॉब्लेम असा आहे की तुमचा ह्या सगळ्या गोष्टींवरचा जो डोळा आहे आणि ज्या प्रकारचं राजकारण आता भारतीय जनता पक्ष खेळतंय, दुर्दैवी आहे. खरं तर या गोष्टींची गरजच नाही आहे आणि हे होतंय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. आणि मग तुम्ही म्हणणार की आम्ही निवडणुकीच्या तोंडावर बोलतच नाही आहोत. हा प्लॅन आहे, तो प्लॅन तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही बोलतोय. उद्धव साहेब आणि राजसाहेब, आपण आलात, दिलखुलासपणे मुंबई, महाराष्ट्र, देशाच्या राजकारणावर बोललात, मराठी माणसाच्या एकजुटीवर बोललात. खरं म्हणजे राजसाहेबांनी दणदणीत शब्दात त्यांची भूमिका मांडली, पण आपला आवाज थोडासा कालपासून माझा बिघडलेला आवाज आहे. बसलाय तरी आपण खणखणीत शब्दात पण विचार खणखणीत आपले विचार मांडलेले आहेत. त्याबद्दल मी आभारी आहे. महेश मांजरेकरांचा आभारी आहे की ते सुद्धा एक मुंबईकर म्हणून ते बसले आणि कॉमन मॅन म्हणून त्यांनी आपल्याला त्यांच्या मनातले प्रश्न विचारले. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.